नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण स्पेशली ऑफरच्या ड्रेसेसचा व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. रोज बऱ्याचशा ताई आपल्याला लाईव्ह मध्ये बोलतात की दिजुदी ड्रेसेसचा ऑफरचा लाईव्ह केव्हा होणार आहे. लाईव्ह तर शक्य नाहीये, पण आपण ऍटलीस्ट व्हिडिओ तरी पोस्ट करू शकतो. पाहू शकता हातामध्ये सुंदर असा एल साईजचा माझ्याकडे ड्रेस सेट आहे. पूर्णपणे सुरेख अशी कुर्ती आहे, आतमध्ये अस्तर दिलेला आहे, दुपट्टा असणार आहे. याची पॅन्ट सुद्धा खूप छान आहे बरं का. पाहून घ्या, अशी स्ट्रेचेबल अशी पॅन्ट येणार आहे. याची कापड क्वालिटी छान आहे आणि याची प्राइस राहणार आहे फक्त आणि फक्त 899 रुपये. हो, आज यामधला कोणता सुद्धा तुम्ही ड्रेस जर घेतला तर फक्त आणि फक्त 899 रुपये मध्ये भेटणार आहे. पाहू शकता किती सुरेख असा हा येलो कलर आहे. अस्तर सोबत येतं हे सगळे ड्रेसेस. पूर्ण करदाना वर्क सोबत आलेला आहे. 899 मध्ये हा ड्रेस. नेक्स्ट कलर बघून घ्या. रंगोली सिल्क फॅब्रिक वरती वर्क केलेला आहे. असा सुंदर असा दुपट्टा आहे चंदेरीचा आणि हा सुद्धा 899 रुपये मध्ये आहे. यानंतर आलेला आहे हा सुरेख असा पूर्ण वर्क आहे हे आणि ऑर्गेन्झाचा सुंदर असा दुपट्टा असणार आहे. हा सुद्धा 899 रुपये मध्येच आहे. अजून यातले बरेचसे ड्रेसेस आहेत आपल्याला पाहायचे आहेत ते पाहू शकता. किती सुंदर असा हा येलो कलर आहे ज्याच्यावर पूर्णपणे चिकन वर्कचं फिनिशिंग असणार आहे. दुपट्टा पण सुंदर आहे. 899 रुपये. फक्त हा एकच ड्रेस असा आहे की ज्याला अस्तर नाहीये, बाकीच्या सगळ्या ड्रेसेसना अस्तर असणार आहेत. पण हा ऑफिस यूज साठी सगळ्यात बेस्ट ड्रेस असणार आहे. वर्टिकल फॅब्रिक. हा चंदेरी पॅटर्न मध्ये येणारा सुंदर असा ड्रेस आहे. लाईट कलर मध्ये सुंदर अशी डिझाईन असणार आहे. अस्तर दिलेला आहे. दुपट्टा सुद्धा चंदेरीचा आहे. ओनली 899. त्याच सोबत आलेला आहे पाहू शकता सिक्वेन्स सोबत सुरेख असं वर्क केलेला हा पण ड्रेस 892 रुपये. हे जे काही मी ड्रेसेस दाखवते ते पूर्णपणे एल साईजचे आहेत फक्त अवेलेबल. फक्त एल साईज वाल्या दीदींनी आपल्याला मेसेज करून द्यायचा आहे. लास्ट अँड द बेस्ट राहणार आहे येलो कलर जो स्टँड कॉलर सोबत आलेला आहे. डिझाईन सुद्धा पाहू शकता खूप सुंदर आहे. चंदेरी पॅटर्न येतो. अस्तर दिलेला आहे आणि हा सुद्धा 899 रुपये मध्ये भेटणार आहे. यातला कोणता सुद्धा जर ड्रेस तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला 84 46 47 02 05 या नंबरला लगेच कॉन्टॅक्ट करून द्या. धन्यवाद.